राजसत्तेवर असणाऱ्या सम्राटाचा मुकुट कितीही देखणा आणि रत्नजडित असला तरी तो असतो शेवटी काटेरीच. आणि त्यातले काटे इतर कोणालाच दिसत नसले तरी तो मुकुट धारण करणाऱ्या सम्राटाला ते बोचत असतातच. राज्यकारभार सुरळीत चालवण्याची जबाबदारी तर त्यांच्या माथ्यावर असतेच. शिवाय त्यांच्या स्वतःच्या कार्यकाळात येणारी संकटे त्यालाच पेलायची असतात. त्यांचं सामर्थ्यपणे निवारणही करायचं असतं. त्याच्या या कारकिर्दीत आधीपासूनच सत्तेवर असणाऱ्या अनेक कारभाऱ्यांची मनं त्याला सांभाळायची असतात. देशातल्या आणि त्याच्या स्वतःच्या आजूबाजूच्या राजकारणाला तोंड द्यायचं असतं. इतर कोणाची तरी आधीच नजर असणाऱ्या सम्राटपदावर त्याची नियुक्ती झाल्यामुळे त्यांचा होणारा जळजळता संताप त्याला शांत करायचा असतो. आणि हे सगळं करत असताना वाटेत येणाऱ्या अडचणींचा सामना करत त्या अडचणींचं संधीत रूपांतर करून घेऊन यशाची शिखरं गाठायची असतात. स्वतःला सिद्ध करायचं असतं. स्वतःच्या निर्णयामुळे त्या राज्याला कोणत्याही प्रकारचं नुकसान न पोचता त्याला उत्तरोत्तर उत्कर्ष करायचा असतो.